तुमच्या दोघांच्या वयात मला वाटतं 6-7 वर्षाचं अंतर एक टर्मचं अंतर आहे. एक टर्मचं अंतर 5 वर्षाचं. 5 वर्षाचं एक टर्मचं अंतर आहे. आय एम 82, शी इज 87. या हा म्हणजे खरंच ही एक राजकीय परिभाषा झाली जनरेशनची. हे लक्षात ठेवलं पाहिजे. एका टर्मचं अंतर आहे. पण लहानपणी त्यामुळे तुमचं भांडणं वगैरे व्हायची का? एकत्र खेळायचे का तुम्ही? व्हायची ना. टीव्हीचं रिमोट वरून सायकल रिमोटवरनं आणि कधी कधी हा घरी लवकर यायचा खेळून आणि मी उशिरा यायची. मग आजी आमची थोडी स्ट्रिक्ट होती. ती म्हणजे त्यांनी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे 7 वाजता येऊन हातपाय धुवून शुभं करोती म्हटलं पाहिजे. सो मग हा सांगायचा बघ ती अजून आली नाहीये. सो या नॉर्मल गोष्टी या होत राहायच्या. मग मी तो स्कोर लक्षात ठेवायची. मग तो set off पुढच्या करायचा. सेट पप्पा ऑफ आले की करायचा. set off पप्पा आले की मग तो सेट ऑफ करायचे. असं आमचं चालू अच्छा. पण आपापसात असं म्हणजे तुमची अशी अगदी मारामारीसारखे भांडणं व्हायचे का लहानपणी? कधी केस फार ओढले नाही कधी तिची. अच्छा केसर. पण मार कधी एक कधी दोन वेळा खाल्लाय एक दोन वेळा कधी कधी खाल्लाय. एक दोन वेळा खाल्लाय. आणि त्याचा असा हात वगैरे असा मोठा होता. आय वॉज मी खूप असं बारीक होती खूप यु नो. मला आठवतंय की मी 7वी-8वीत पण असताना माझ्या वडिलांना कोणी विचारलं कितवीला आहे तर ते 5वी-6वीतच सहज सांगून जायचे. म्हणजे पण म्हणजे तो तेवढा बारीक आणि हा असा लाईक ह्याचा हात वगैरे असा मोठा बसायचे 2-3 असे चांगले. तिला लहानपणी आम्ही चिव म्हणायचो. अच्छा. घरात सगळेजण आम्ही चिव, कारण सर्वात धाकटी घरातली आणि पहिली मुलगी तटकरेंमधली, त्याच्यामुळे म्हणजे आमच्या ह्या भावंडांमधली, त्यामुळे चिव म्हणायचो. आणि मग मार खाल्लाय तसा तिने. पण मी असं घरात सगळ्यांना भानगडी तशा आजीचा पण थोडा थोडा खाल्लाय. मम्मीचा तर असा मम्मीचा भरपूर खाल्लाय. आज तिचं हिंदी जे चांगलं आहे ना ते फक्त मम्मीमुळे. अच्छा का? मम्मी एक्झामच्या आधी अभ्यास घ्यायची कारण तेव्हा ट्युशन्स वगैरे नव्हते. एक तर आम्ही जिथे राहत होतो तिथे ट्युशन्स वगैरेचा कधी विषय नसायचा. तो मम्मीच अभ्यास घ्यायची. सो अभ्यास करताना असे मला आठवतं रात्रीचे म्हणजे परीक्षा दुसऱ्या दिवशीचे रात्रीचे आदल्या दिवशी बाराखडी घेत होते आणि मी माझा अभ्यास झालेला होता मला ती मारत. त्याच्यामुळे मी मजा घेत होतो. म्हटलं घे मम्मी याची बाराखडी. मम्मीने पट्टी बाजूला मीच दिली होती बाजूला आणि मग तिचा हात वर असं तिने म्हणजे मला अजूनही तो सीन आठवतोय. म्हणजे ती रात्र आठवते. आणि मग एक इथे पायावर मम्मीने मारलेली होती. हो. अच्छा. मस्त अशी ती केशरी आंब्यासारखी दिसत होती.